झी 24 तास एक पाऊल पुढे। फू बाय फूच्या 7व्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच मुंबईत पार पडला। ग्रँड फिनालेत कोण बाजी मारणार ह्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती, मात्र अखेर 4 जोड्यांना मागे टाकत तुमच्या आमच्या लाडक्या भाऊ आणि सुप्रियानं फू बाय फू मध्ये बाजी मारली आहे। येत्या 23 जूनला झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता हा ग्रँड फिनाले रंगणार आहे। तर कधी मार्मिक विनोदानं सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे, तर कधी चटकन डोळ्यात पाणी आणणारे असे विविधांगी परफॉर्मन्स या 5ही जोड्यांनी नेहमीच सादर केले। ग्रँड फिनालेतही त्याची झलक पाहायला मिळाली। एकाहून एक सरस परफॉर्मन्स या सेलिब्रिटींनी सादर केले। या ग्रँड फिनालेचं वैशिष्ट्य ठरलं ते अप्सरांचा परफॉर्मन्स। आणि दुनियादारीच्या टीमचा अफलातून डान्स। उत्तरोत्तर या सोहळ्यात अधिकच रंगत आली आणि अखेर निकालाची वेळ आली। क्षिती विजय, हेमंत प्रियदर्शन, कुशल हेमांगी आणि ऋषिकेश लीना या 4ही जोड्यांना मागे टाकत भाऊ आणि सुप्रियानं बाजी मारली। ते अपेक्षा दर पर्वात आम्ही केली तिथपर्यंत जायची, पण या पर्वात ती पूर्ण झाली, त्याबद्दल जीचे आभार। आणि खूप मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, कारण मी आणि भाऊ आमचं स्क्रिप्ट लिहिणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे, कारण भाऊच्या रिॲक्शन्स मधले टायमिंग आणि ते फक्त निलेश साबळेला जमलेलं आहे, त्याच्यामुळे निलेशने आमच्यासाठी स्क्रिप्ट लिहिलं आणि आत्तापर्यंत त्या स्क्रिप्टवर आम्ही तारून इथपर्यंत आलोय, त्यामुळे खूप आनंद होतोय की ही ट्रॉफी आता घरी घेऊन जाऊ। किती वेळा झाले त्यापेक्षा मी असं बघीन की पहिल्यांदा विजेते झाल्यानंतरही त्यांनी या पर्वात कुठेही लेथार्जी आणली नाही किंवा कुठेही स्वतःला फार टेकन फॉर ग्रांटेड घेतलं नाही। तीच मेहनत, तीच इमानदारी, तीच लगन त्यांनी या सीझनमध्ये दाखवली, म्हणून ते पुन्हा विजेते ठरले। कारण त्यांनी असं होतं की एकदा तुम्ही जिंकलात की मग असा एक मूड बनतो की अरे आता काय जिंकलो ना, आता करूया, आणि त्याच्यात जनरली तुम्ही कमी पडता। पण भाऊ आणि सुप्रियांनी तितकीच मेहनत या पर्वात पण केली, मी जवळून ती मेहनत बघितली। सो व्हेरी व्हेरी हॅपी की डिझर्विंग जोडी विन झाली। एवढंच नाही तर यावेळी उरलेल्या 4ही जोड्यांनी भाऊ सुप्रियाला शुभेच्छा दिल्या त्या अशा। पूर्ण प्रोसेसची खूप मजा आली आणि भाऊ कदम हा मला असं वाटतं की दैवी देणगी लाभलेला एक नट आहे आणि त्याच्या बरोबर आपण कम्पीट करणं हे सुद्धा मला असं वाटतं की नाही रे, तो इतका गोड आहे, त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन हा शब्द सुद्धा वापरू नये। उलट असं वाटतं की त्याचे ॲक्ट्स बघत राहावेत, मजा घेत राहावी, आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने ते एन्जॉय करत होतो। त्यामुळे स्पर्धा अशी आम्हाला वाटली नाही कधीच। आम्ही प्रत्येक स्किट हे प्रेक्षकांना कसं आवडेल यासाठीच प्रयत्न करत होतो। भाऊचं अभिनंदन, त्यांनी फार छान स्किट्स केली आहेत या सगळ्याच पर्वात। सांगायची गोष्ट म्हणजे काही जिंकणार होत राहतं, कुणीतरी जिंकणार कुणीतरी हारणार, हे आहेच, मग त्याच्यात काही दुमत नाही। पण नाटकामुळे हे सगळं साध्य झालेलं आहे, नाटक करण्यामुळे हे सगळं साध्य झालं आहे आणि झी मराठीचे आभार की आमच्यासारख्या कलाकारांना ते प्लॅटफॉर्म देत आहेत आणि जे काम दिसत नव्हतं ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे दिसतंय। आमच्यापेक्षा भाऊ आणि सुप्रियासाठी, कारण का त्यांनी खरंच हा सीझन जो काय गाजवला आणि आज तर म्हणजे कहर केला त्या दोघांनी, म्हणजे नाहीच तुकडाच पाडला। त्यामुळे मी माझ्यापेक्षा त्यांच्यासाठी खूप खूप खुश आहे आणि हे पर्वही खूप छान गेलं, मजेशीर गेलं आणि हे माझं 4थं पर्व आहे आणि ते पण माझ्यासारखा मला कुशल बरोबर परत एकदा काम करायला मिळालं। खूप 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 खुश आहे मी।
एकूणच काय तर ताऱ्यांच्या झगमगाटात आणि हास्याच्या कारंज्यांमध्ये रंगलेला 4x4चा ग्रँड फिनाले धमाकेदार झाला तर. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.